मला 3-4 प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे आहेत। एक तर तुम्ही LOP होता, LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता? ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा ते तुमच्या चॅनलकडून असं आलं, खरं खोटं मला माहिती नाही, की ते सातत्याने नाव बदलून येत होते। हा या देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे, तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला, त्याला आधार कार्ड लागतं, त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला? तर नाही। पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे। एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत। आमचं तरी विचारतात आधार कार्ड, आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड, तेव्हा आमचं चेक इन होतं, तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं। त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा? हा आज अजित पवार अमित शहांना भेटायला येत होते, उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा लॅप्स आहे। सगळ्यांची कुटुंब या विमानाने फिरतात, काहीच अकाउंटेबिलिटी नाही या देशामध्ये। आणि माझा एक प्रश्न आहे की अजित पवार असे चोरून का अमित शहांना भेटायला येत होते? असं काय शिजत होतं? म्हणजे चोरून भेटायची आणि तुमच्याच ह्याच्यात आलं की 10 वेळा आले। आणि गंमत अशी आहे की 2 जुलैला अजित पवारांनी शपथ घेतली, त्याच्या 5 दिवस आधी मध्य प्रदेशमध्ये माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी एक भ्रष्टाचाराचा बँकेचा आरोप त्यांच्यावर केला। म्हणजे एकीकडे 5 दिवस आधी माननीय प्रधानमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे त्याच्या आधी 10 वेळा, हा तुमचाच शब्द आहे माझा नाही, 10 वेळा अमित शहांना अजित पवार भेटत होते। म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमित शहाजी नेगोशिएट करत होते, न खाऊंगा न खाने दूंगा। मग हे वॉशिंग मशीन नाही झालं म्हणून तर लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे। ते वॉशिंग मशीनमधून लोकांना आरोप खरे होते का खोटे होते मला माहिती नाही, याचं उत्तर फक्त देवेंद्रजी देऊ शकतात, कारण का आरोप देवेंद्रजींनी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी केले। एक मुद्दा हा आहे, इतके दिवस अजित पवार म्हणायचे की याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं होतं आणि ते देखील सहभागी होते, आता ते सहभागी होत नाही भाजपसोबत येण्यासाठी। तर एकंदरीत अजित पवार हे एकटेच निगोशिएट करत होते हे स्पष्ट होतंय। म्हणजे पवारांचं नाव चर्चेसाठी सहभागी आहे असं वारंवार बोललं जातं। शरद पवार हे चर्चेत सहभागी होते पण शेवटी त्यांनी पायमागे घेतली अशी चर्चा होत होती। आता तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना, जर पवार साहेबांना माहिती होतं तर मग 10 वेळा चोरून यायची गरजच नव्हती। ते दिल्लीत विमानात ऑफिशियली ताट मानेनी अजित पवार नावून बुकिंग करू शकले असते। कशाला दिल्लीला चालला? 6 जनपथला चालले, व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्यांच्या काकाचं तर घर होतं, दिल्लीला चोरून येण्यासारखं काय कारण? आणि दिल्लीला काय फक्त एकटे शरद पवार राहत नाही, बरेच लोक राहतात, कुणालाही भेटायला येऊ शकत होते। मोठे लेखक राहतात, मोठे पत्रकार राहतात, त्याच्यात काय? दिल्लीमध्ये यायला चोरी कुठली? पहिल्या सगळ्याची तुम्ही संसदेमध्ये चौकशी करण्याची मागणी करणार आहात का? जरूर मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स याचं उत्तर आम्हाला सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने द्यावं, एअरलाईननी द्यावं आणि एअरपोर्टनी द्यावं। आज हे अजित पवार आहेत, त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं, पण हे आपले संस्कार आहेत। पुढची पिढी काय समजेल की या राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन जो आज डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे तो नाव बदलून जातो, पुढच्या पिढीला काय तुम्ही संस्कार करणार? हे महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकारण आहे की या देशाच्या होम मिनिस्टर, ज्या होम मिनिस्टरला जे या देशात नियम कायदे लावतात त्या होम मिनिस्टरलाच भेटायला तुम्ही असं करून जाता, नाव बदलून जाता, चुकीचं बुकिंग करता? हे संस्कार आणि हा नियम कायदा, हा देश संविधानाने चालतो, संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही।
सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा बनवण्यासाठी पवारांच्या इशाऱ्यावर देशमुख ठाकरेंना टार्गेट करताय अशी खूप चर्चा सुरू झालेली आहे. आता चर्चली लोकशाही आहे, जो मर्जी बोलो. ताई, यशश्री शिंदे या एका युवतीची हत्या झाली उरणमध्ये आणि त्यानंतर त्या प्रकरणावरून वेगवेगळं राजकारणही सुरू दिसते. कसं पाहताय या सगळं? एकतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढलाय आणि डेटा सांगतो क्राईमही वाढलाय. पुण्यामध्येच उदाहरण बघा, सगळ्यात जास्त म्हणजे कालच तुमच्या चॅनलवर बघितलं कोयता गँग पोर्सचा ॲक्सिडेंट असेल, त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट्स असतील, महिलांवरचे अत्याचार असतील. त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे. क्राईम हा माझा डेटा नाही आहे, हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेश बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे. केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे. याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे, कारण का डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. डेटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे. त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात घडतं आहे. हे महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट. गेल्या काही दिवसापासून अनिल देशमुख दररोज पत्रकार परिषद घेत आहे. ते काही लोकांना निशाणा करताय. ते फडणवीसांना निशाणा करताय की ठाकरेंना निशाणा करताय? ते निशाणा कुणालाही करत नाही आहेत, ते सत्य बोलत आहेत. निशाणा कुणावरच नाही आहे. तो गैरसमज नसावे. दुर्दैव आहे की या देशात खरं बोललं की या तुम्हाला असं वाटतं टार्गेट करत आहेत. जे खोटे करून काय काय उद्योग करतायत त्याचा प्रश्न विचारायला पाहिजे, कारण का हा सुसंस्कृत देश आहे जो संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवतो आणि हा देश त्यांनीच चालला पाहिजे. काही संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पत्रकार ज्या ठिकाणी कव्हरेज करतात त्यांना एका पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. या ठिकाणी तुम्ही कव्हरेज करायचं असं सांगण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत चौथा स्तंभ लोकशाहीमध्ये पत्रकारांना म्हणतात, त्यांना अशा पद्धतीने बंद करण्यात आलं. काल राहुलजींनीही तो विषय मांडला आणि त्यानंतर कालच BSC बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असते, ज्याच्यात मीही आहे, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक आहेत, गौरव गोगोई जी आहेत, दयानिधी मारन जी आहेत, आम्ही सगळ्यांनीच काल त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती स्पीकर साहेबांना केलेली आहे की ह्याचा फेरविचार व्हावा. जरूर काही नियम कायदे, हा देश नियम कायद्यांनीच चालतो, नियम कायदे प्रोटोकॉल सगळा पाळावा, पण मीडियाला थोडीशी व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी आणि मान सन्मान रिपोर्टिंग करण्यासाठी द्यावा, ही विनंती काल आम्ही